किती सुंदर घर बांधलंय ना आणि यांच्याच घरी आम्ही भेट द्यायला गेलो होतो. तर बघा सगळ्यात आधी यांचं देवघर मला तर खूप जास्त आवडलं आणि खूप सुंदर घर बांधलंय. तर कोणाच्या घरी आलो आम्ही हे तुम्हाला मी सांगते. ही आहे माझी मैत्रीण, माझी नणंद, माझी भाऊजय म्हणजे स्वातीताई आणि यांच्याच घरी आज आम्ही आलो होतो. घरभरणी त्यांची ना होऊन गेली होती. मी काही कारणामुळे येऊ शकले नाही त्यामुळे आज आम्ही आलो होतो. हे घरभरणीच्या दिवशी येऊन गेले होते पण मी राहिली होती येण्याची आणि मग तिच्यासाठी मस्त साडी आणली. भाऊंसाठी भारताचे संविधान पुस्तक भेट म्हणून दिलं. मग ना ते बोलले, "चला आता आपण ना जेवण करायला जाऊया." आता आमचं काहीच प्लॅनिंग ठरलं नव्हतं. ताईचे ना मम्मी-पप्पा सुद्धा आले होते. ते पंढरपूरला असतात. तर ते बोलले, "चला आपण जाऊया." मग काय आम्ही पण निघालो. अचानकच प्लॅन ठरला आणि आम्ही आलो होतो खानगावच्या डॅमच्या इथे जेवण करण्यासाठी. तुम्ही जर आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही ओळखला असेल. हा आहे आमच्या खानगावचा डॅम, नांदूर मधमेश्वरचा डॅम. खूप प्रसिद्ध आहे आणि इथले मासे खूप टेस्टी भेटतात. तर बघा इथे आम्ही आलो होतो मासे घेण्यासाठी. खूप छोटंसं शॉप आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आम्ही जवळ-जवळ 1.5-2 तासापासून वेट करत होतो. त्यानंतर आम्हाला मासे भेटले आणि इथे बघा छोटे-छोटे मुलं खेळत होते. हे सगळेजण त्यांना बघून मस्त एन्जॉय करत होते. पण आता एन्जॉय पण किती करणार? 1.5 तास होऊन गेला. इतके सगळे बोर झाले होते ना आणि फायनली 1.5 तासाने हे फिश घेऊन आले. 3 किलो फिश घेतले होते आणि आम्ही आलो होतो हॉटेल कोकण कट्टा येथे. खूप छान आणि टेस्टी जेवण भेटतं इथे आणि इथे बघा अजिबात फॅन नव्हते बरं का हॉटेलमध्ये. पण यांनी ना खूप छान सोय केली होती. इथे बघा मस्त असे 5-5 मिनिटांनी मस्त पाण्याचे असे फवारे येत होते आणि खूप थंडावा वाटत होता. इथे आम्ही सगळेजण बसलो, जेवणाची वाट बघत होतो. आता सगळीकडे गॅसचा तुटवडा चालू आहे. त्यामुळे जेवण यायला बनवायला खूप वेळ लागत होता आणि त्यांनी ना संपूर्ण चुलीवर जेवण बनवलं होतं. त्यामुळे थोडा वेळ लागत होता. पण खूप टेस्टी जेवण झालं होतं. सगळ्यात आधी फिश फ्राय आली आणि इथे ही माऊ बघा ती सुद्धा इथे येऊन बसली होती आणि सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं. मी ना या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आले. हॉटेलबद्दल यांच्याकडून खूप ऐकलं होतं, पण आज येण्याचा योग आला. त्यानंतर फिश करी, चिकन फ्राय, चिकन करी हे सगळं मागवलं होतं आणि आम्ही छान असं जेवण एन्जॉय केलं. हे आहे त्यांचं सेटअप किचनचं आणि जेवण झालं मग आम्ही घरी निघालो. घरी येता-येता ना हिवरगावच्या इथे इथे सगळे असे मातीचे भांडे वगैरे इथे असतात आणि मला आज ना दही लावण्यासाठी एक छोटासा मडका आणि नॉन-व्हेज बनवण्यासाठी सुद्धा ना एक भांडं घ्यायचं होतं आणि मग त्यामुळेच आम्ही इथे आलो होतो. हे बघा हे 2 मी चॉईस केले आणि ते आम्ही घेतले. तर आजचा दिवस खूप छान गेला. छोटंसं सेलिब्रेशन पण खूप सुंदर झालं. तर असा होता आजचा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.